श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता सध्याला पितृपक्ष चालू आहे. तर पितृदोष हा कुणाला नाही, पितृदोष हा सर्वांनाच आहे. आणि आपल्याला पितृदोष असो अगर नसो, कारण कसं बघा, पितृदोष हा असतोच. कारण आता पितृदोष म्हणजे काय, पितृदोष का लागत असतो, तर बघा, जेव्हा आपण दिवंगत झालेले व्यक्ती असतात तेव्हा आपण जर त्यांचं 10वं 13वं जे असतं तेव्हा जर आपण विधिवत व्यवस्थित पूजा केलेली नसेल, जे नियम पाळले नसतील काही, तर आपल्याला पितृदोष लागत असतो. आणि त्यानंतर बघा, अपघाती मृत्यू, आता ॲक्सिडेंट होणं, फाशी घेऊन मरणं, औषध पिऊन मेणं, काही जळून मरतात, काही घर सोडून जातात बघा, परत पुन्हा वापसच येत नाहीत. तर याचासुद्धा पितृदोष लागला जातो. जास्त तर अपघाती मृत्यू आणि जे आपलं जीवन संपवतात, म्हणजे स्वतःहून जीवन संपवणे, त्याच्यामुळं पितृदोष लागतो. आणि जे देवानंच त्याचा आत्मा, म्हणजे देवांच्या मरणानं जो मरत असतो तो व्यवस्थितरित्या त्याला काही नाही होणार. पण तो जरी तसा जरी मेलेला असला, तो जरी दिवंगत झालेला असला, आणि आपण जर त्याचं 10वं आणि 13वं व्यवस्थितरित्या नाही पाळलं, व्यवस्थितरित्या जर नाही केलं, तर आपल्याला पितृदोष लागत असतो. आणि ज्या काही अडचणी येतात ना आपल्याला, याच्यामुळेच येत असतात. पितृदोष बघा, एखाद्या वेळेस देव प्रसन्न, देवाची सेवा करून करता येतं, देवाला प्रसन्न, पण पितरांनाही त्यांची सेवा करूनच प्रसन्न करता येतं. आणि त्यांना सद्गती प्राप्त करायची असेल, त्यांना त्यांच्या दुःखातून कष्टातून मुक्त जर करायचं असेल, म्हणजे त्यांचे जो काही प्रवास आहे, जो काही त्यांचा खडतर प्रवास आहे, तो जर प्रवास सुखकर करायचा असेल तर त्यांची सेवा करूनच करायचा असतो. तर काय सेवा करावी तेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे समजून जाईल. आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक जरूर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि सर्व ताईंनी सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आजचा आजचा व्हिडिओ आहे तो पहिला आहे. आणि तर सर्व ताईंनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तुम्हाला, माहिती पूर्ण वाटली तर एक लाईक जरूर करा. तर बघा, आपल्याला पितरांसाठी काय सेवा करायचं आहे. सर्वात अगोदर तर सकाळी आपल्याला पितृस्तुती स्तोत्र वाचायचं आहे. 5 मिनिट लागतं. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. जे स्वामी सेवेकरी आहेत, किंवा तुम्हाला जरी तुम्ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये जात नसाल, तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्हाला यूट्यूबला भेटून जाईल पितृस्तुती स्तोत्र. या 15वाड्यामध्ये तुम्ही जर 15 दिवस ही सेवा केली तर तुम्हाला ते आपोआप पाठवून जाईल. आता बघा, काय करायचं, पुस्तक नाही, नवीन आहात, तुम्हाला माहीतच नाही, तर काय करायचं, यूट्यूबला लावायचं, दक्षिणेकडे तोंड करायचं, हात जोडायचं, जोपर्यंत तुम्ही सेवा करताय तोपर्यंत कोणालाच बोलायचं नाही. ते आसन उचलायचं आणि जिथं आपला हात लागणार नाही तिथं ठेवायचं. तर डबल कुणाचा हात लागणार नाही. जर चुकून मागून हात लागला तर हातपाय तोंड धुवायचे. आणि बघा, सेवा करताना कसलंच बोलायचं नाही. सकाळी पितृस्तुती स्तोत्र वाचायचं. दुपारच्या वेळेला अळणी भात करायचा. त्या अळणी भाताचे 3 भाग करायचं. एक गाईला द्यायचा, एक कावळ्याला द्यायचा आणि एक माशाला द्यायचा पाण्यातल्या. तर असं जितके दिवस आता 15वाडा आहे, पितृपक्ष आहे, तेवढे दिवस करायचं. सर्व पितृ अमावस्याला तर आवर्जून करायचं. या पितृपक्षात तर दररोजच करायचं. बघा, ही जर सेवा केली तर तुम्हाला नारायण नागबली करायची गरजच नाही. आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे. दिवा हा कणकेचा असावा. त्या कणकेच्या दिव्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही. अळणी, थोडंसं हळद टाकलं तर टाका, नाही तरी साधं बिना काही न टाकता गव्हाच्या पिठाचा कणकेचा दिवा करायचा. त्याचं तोंड दक्षिणेकडे करायचं. त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि तो दिवा लावायचा. आणि तिथंच बसून, कारण आपले पितृ हे बाहेर असतात, उंबऱ्याच्या बाहेर असतात, तर ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः असं 11 वेळेस आपल्याला प्रार्थना करायचं आहे. आणि एवढी सेवा करायचं आहे. दररोज पितृस्तुती स्तोत्र वाचायचं आहे. कावळ्याला द्यायचं आहे, गाईला द्यायचं आहे, माशांना द्यायचं आहे आणि संध्याकाळी दिवा लावायचा आहे. एवढी जर सेवा केली ह्या 15वाड्यामध्ये, पितृपक्षामध्ये, तुमच्या पितरांची, आणि जी काही सेवा आहे, जी काही तुम्ही स्वामी समर्थाची सेवा करत आहात, 3 अध्याय जप, जी काही सेवा करतात, ते आपल्या पितरांसाठी, म्हणजे त्यांना सद्गती भेटावी, त्यांचा प्रवास हा खरतड होऊ नये म्हणून त्यांच्या जर स्मरणार्थ केली तर आपल्याला ज्या काय अडचणी येतात, ज्या काय अडथळे येतात आपल्या जीवनामध्ये, ते अडथळे कमी होतात आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. आता ही सगळी सेवा ही
पंधरवाड्यामध्ये पितृपक्षामध्ये करायचा आहे. तर ही साधी आणि सोपी सेवा आहे आणि साध्या आणि सोप्या शब्दामध्ये सांगितले आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली आणि व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला तर एक लाईक जरूर करा. तर भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.